नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, स्किप करू नका. मे हप्ता वाटप संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, मार्चपासून ते मेपर्यंतचे हप्ते नेमके कोणत्या लाभार्थ्यांना जमा होत आहेत, ज्या लाभार्थ्यांना पैसे येणार नाहीत ते कोणते लाभार्थी असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप करायचं नाही. सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून येणारी सामाजिक न्याय विशेष विभागाकडून येणारी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून येणारी प्रत्येक माहिती मिळालीच पाहिजे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत माहिती आहे. पोर्टल एक मॅसेज आलेला आहे आणि ज्या पोर्टलवर मॅसेज आलेला आहे त्या मॅसेजमध्ये तारीख देण्यात आलेली आहे. या तारखेला वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असून पोर्टल बंद असणार आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे. इथपर्यंतची माहिती लाभार्थ्यांना आहे मे हप्ता वाटप संदर्भात. परंतु पहा, आता आपण जी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये मार्चपासून ज्या लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांना मेमध्ये एकूण 3 हप्ते एकत्र जमा केले जाणार, या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. तर तुमच्यापैकी कोणकोणत्या लाभार्थ्यांना, म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना मार्चपासून हप्ता जमा झालेला नाही त्यांनी इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. पहा, अशाच आपल्याला एक माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीनुसार असं समोर आलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1,000 रुपयाचं वाढीव अनुदान धरून 2,500 रुपये महिन्याला प्रति महिना दिले जातात, त्यापैकी जवळपास 30 ते 40% लाभार्थ्यांना गेल्या मार्च महिन्यापासून अनुदान व्यवस्थितरित्या सुरळीत नियमितपणे वेळेवर मिळत नाही आणि अशाच लाभार्थ्यांना आता हप्ता वितरित करण्यासाठी, म्हणजे मार्चपासूनचे अनुदान वितरित करण्यासाठी एक परिपत्रक जारी केलं आहे अशी माहिती मिळालेली आहे. आणि त्या परिपत्रकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिलचं अनुदान मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे. ते अनुदान वाटप केलं जात आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना काय करणं गरजेचं आहे, तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे आधार व्हेरिफिकेशन करणं, आधार अपडेट करणं. या गोष्टी गरजेच्या आहेत. तेव्हाच तहसील कार्यालयाच्या माध्यमातून थांबवण्यात आलेला तुमचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. आता इथं पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी एका लाभार्थ्याचं स्टेटस आपण पाहत आहोत आणि या लाभार्थ्यांना जर मार्चपासून हप्ता वितरित झाला नसेल तर नक्कीच पहा, मेमध्ये एकूण 3 हप्ते जर शासनाकडून वाटप सुरू झाले तर मिळतील अशी इथं माहिती मिळालेली आहे. पहा, 4ही ऑप्शन तुमच्या स्टेटसमध्ये इथं ओके आहेत, याचाच अर्थ तुमच्या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आता तुमचा जो पेंडिंग ठेवलेला हप्ता आहे, जे स्टेटस तुम्हाला दाखवत होतं पेंडिंग ॲट ऑफिशियल, हे पेंडिंग ठेवण्याचं जे कारण होतं ते तुम्ही पूर्ण केलेलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं 4ही ऑप्शन ओके दिसणार आहेत, क्लिक दिसणार आहेत आणि त्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये हे अमाऊंट जमा होणार आहे. पहा, कोणतं तर मार्चपासूनचं. जर परिपत्रक आलं असेल, परिपत्रकानुसार ही माहिती जारी केलेली असेल की ज्या लाभार्थ्यांना मार्चपासूनचं अनुदान मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांना हे अनुदान मिळण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर हे जे रखडलेले पैसे आहेत, रखडलेला हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल असं परिपत्रक जर निघालं असेल तर मला तर ते परिपत्रक आणखीनही पाहण्यास मिळालं नाही. पण जर परिपत्रक आलेलं असेल तर असं सोन्याहून पिवळं म्हणतात ना, तसं होणार आहे. कारण निराधार लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थी असतील, इतर लाभार्थी असतील, सर्व लाभार्थ्यांना या योजनेतील 1,500 असो, 500 रुपये असो किंवा 5,000 रुपये असो, त्या रकमेचं, त्या अनुदानाचं खूप महत्त्व आहे आणि गरजेचं आहे. ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं हे अनुदान आहे. त्यामुळे
पहा, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायलाच पाहिजे. कोणत्याही कारणास्तव ही थांबवण्यात आली नाही पाहिजे. आता इथं माहिती मिळालेली आहे की परिपत्रक निघालेलं आहे. परिपत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की तुम्ही असं केलं असेल तर तुम्हाला हप्ता वितरित केला जाणार आहे. मग 11 तारखेला मेसेज आलेला आहे. 12 तारखेला दुपारपर्यंत तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. शक्यता आहे उद्यापर्यंत हे वितरण सुरू होईल. प्रत्यक्ष DBT लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्या होईल आणि इथं आपल्याला हे पाहण्यास मिळणार आहे की मार्चपासूनचे हप्ते मिळतात का. जर मिळालं तर खूप म्हणजे खूप जास्त चांगलं आहे. सोन्याहून पिवळंच होणार आहे. जर तुमचं बाकीचं अनुदान, थकीत अनुदान तुम्हाला मिळत असेल तर यापेक्षा गोष्ट दुसरी आनंदाची असणार नाही. तुमच्यापेक्षा जास्त आनंद मलाच होणार आहे, कारण माझ्या निराधार बांधवांना जो रखडलेला हप्ता आहे तो मिळालाच पाहिजे. पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जर तुम्ही रखडलेले मागचे हप्ते देत असाल तर माझ्या निराधार बांधवांना सुद्धा हे हप्ते तुम्ही तितक्याच तत्परतेने, तितक्याच प्रामाणिकपणे दिले पाहिजेत. यात काही दुमत असलं नाही पाहिजे. पहा, आता हे वितरण सुरू झाल्याच्या नंतर हे स्पष्ट होणार आहे, परंतु मला लाभार्थ्यांना हे सांगायचं आहे, जर हे वितरण सुरू होत असेल, 3 हप्ते एकत्र येत असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर आधार व्हेरिफिकेशन केलेलं नसेल, तुमचा देखील हप्ता आलेला नसेल, पेंडिंग ॲट ऑफिशियल स्टेटस दाखवत असेल तर तुम्ही एकदा चेक करा हप्ता का तुमचा रखडलेला आहे. तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा. त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं कारण समजणार आहे. ते कारण समजल्याच्या नंतर तुम्ही त्यावरती काम करू शकता, म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता. आणि मे महिन्यामध्ये जरी तुम्हाला पैसे नाहीत आले, जर नाही आले तरची गोष्ट आहे, नाही आले तरी पुढच्या महिन्यामध्ये तरी म्हणजे जूनमध्ये तरी तुम्हाला हे पैसे मिळून जातील, हप्ता मिळून जाईल. पहा, परंतु जर तुम्ही मेमध्ये हप्ता आला नाही, मार्चमध्ये आला नाही, एप्रिलमध्ये आला नाही, मेमध्ये सुद्धा आला नाही आणि तुम्ही काहीच केलं नाही, तुमची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर मात्र तुम्हाला जूनमध्ये सुद्धा हप्ता येणार नाही. त्यासाठी हे करून घेणं गरजेचं आहे. हप्ता नियमितपणे मिळत असेल तर काही करण्याची गरज नाही, पण जर हप्ता मिळाला नसेल तर या गोष्टी करून घ्या, गरजेचं आहे पुढचा हप्ता तरी मिळण्यासाठी. पहा, ही होती महत्त्वाची माहिती मार्च ते मे हप्ता वाटप संदर्भात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून लाईक देखील करा. धन्यवाद.